गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण अकाउंट फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स यामध्ये जे काही अकाउंटिंग ट्रीटमेंट बघत होतो, कन्वर्जन ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम इंटू डबल एंट्री सिस्टीम, त्याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. काल आपण काही लेजर्स बनवले, म्हणजे याच्यामध्ये कोणते कोणते स्टेटमेंट आपल्याला बनवावे लागतात ते स्टेटमेंट आपण त्या ठिकाणी डिस्कस केले. आणि प्रामुख्याने सिंगल एंट्रीचं डबल एंट्रीमध्ये कन्वर्जन करत असताना आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवतो, टोटल डेटर्स अकाउंट बनवतो, टोटल क्रेडिटर्स अकाउंट बनवतो, टोटल रिसिबल अकाउंट बनवतो, टोटल बिल्स पेबल अकाउंट बनवतो आणि फिनान्शियल स्टेटमेंट. फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये काय येतं आपलं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, क्लोजिंग. ओके. आता इथे ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजेच काय ओपनिंग बॅलन्स शीट. ओके. आता ओपनिंग बॅलन्स शीट का बनवायचं? टू फाइंड आउट द कॅपिटल फंड. हा बॅलन्स तुम्हाला दिलेला असत नाही आणि ज्या प्रॉब्लेम मध्ये काही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हा बॅलन्स दिलेला असतो मित्रांनो, ज्या प्रॉब्लेम मध्ये तो दिलेला असेल त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर बनवण्याची जरुरी नाही. त्याचं एवढं एकच उद्देश आहे, टू फाइंड आउट द कॅपिटल फंड. मग तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम मध्ये असेटच्या ओपनिंग बॅलन्सेस दिलेले असतात आणि लायबिलिटीचे देखील ओपनिंग बॅलन्सेस दिलेले असतात. असेटचे सर्व ओपनिंग बॅलन्सेस तुम्ही असेट बाजूला लिहिले आणि लायबिलिटीचे सर्व बॅलन्सेस तुम्ही लायबिलिटीज बाजूला लिहिले. तर असेटची टोटल केली, ती टोटल तुम्ही असेटला लायबिलिटीजला लिहिली आणि त्यातून तुम्ही लायबिलिटीज लेस केली की तुमचं इथं बॅलन्सिंग फिगर राहते ती कॅपिटल फंड. मग तुम्ही ते कॅपिटल फंड फाइंड आउट केलं ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या साह्याने. त्यानंतर तुम्ही महत्वाचे 4 लेजर बनवले तिकडे. कोणते? टोटल डेटर्स अकाउंट बनवलं, टोटल बिल रिसिबल अकाउंट बनवलं, टोटल क्रेडिटर्स अकाउंट बनवलं आणि टोटल बिल्स पेबल अकाउंट बनवलं. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवता. सेकंड स्टेज मध्ये तुम्ही 4 लेजर बनवता. कोणते 4 लेजर बनवता? अर्थात तुम्ही सर्व एकाच वेळेस बनवून घ्यायचं. प्रॉब्लेम मध्ये तुम्ही डबल एंट्री सिस्टीम करता आहात ना, तर एक इफेक्ट द्यायचं नाही, एकाच वेळेस दोनही इफेक्ट त्या ठिकाणी तुम्ही द्यायचे. आता इथं समजून घेण्यासाठी मी तुम्हाला सेपरेट त्या ठिकाणी एक्सप्लेन करतोय. ओके. मग आता इथे बघा, जर तुम्ही ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरचा जर विचार केला तर इथे सन्ड्री डेटर्स आणि बिल रिसिबल हे ओपनिंग के नाही, याचा अर्थ हे ओपनिंग बॅलन्सेस आहे. इथे देखील सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल आहे, म्हणजे याचे देखील ते ओपनिंग बॅलन्सेस आहेत. मग ओपनिंग बॅलन्सेस आपण काय करतो, त्या रिस्पेक्टिव्ह लेजरला ट्रान्सफर करतो बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणून. आता सन्ड्री डेटरचा आणि बिल रिसिबलचा बॅलन्स हा डेबिट बॅलन्स आहे, म्हणून जो असेटचा बॅलन्स येतो तो लेजरला टू बॅलन्स म्हणून येत असतो. आणि जो लायबिलिटीचा बॅलन्स आहे या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल, तो त्या रिस्पेक्टिव्ह लेजरचा क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणून त्या ठिकाणी बाय बॅलन्स त्या ठिकाणी येणार आहे. मग आपण डेटर आणि बिल रिसिबल डेटर अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि तो तिथे लिहिला ओपनिंग बॅलन्स शीट मधून. ओके. त्यानंतर इथे तुमचा बिल्स रिसिबलचा बॅलन्स आहे, तो तुम्ही तिथून उचलला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि तो तिथं लिहिला तुम्ही. हे 2 बॅलन्सेस तुम्ही असेटच्या ह्या इथून घेतले, सन्ड्री डेटर आणि बिल रिसिबल. आता सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल हे देखील ओपनिंग बॅलन्सेस आहे, मग त्या लेजरला आपण घेऊयात टोटल क्रेडिटर्स अकाउंट. त्यात बघा तो क्रेडिट बॅलन्स आहे, लायबिलिटीचा बॅलन्स तो क्रेडिट बॅलन्स आहे, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके. त्याच पद्धतीने बिल्स पेबलचा देखील बाय बॅलन्स कॅरी डाऊन. ओके. आता ज्या पद्धतीने ह्या लेजरचे ओपनिंग बॅलन्सेस दिलेले असतात, त्याच पद्धतीने क्लोजिंग बॅलन्सेस देखील तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले असतात, किंवा काही ठिकाणी तुम्हाला ते काय करावे लागतात, फाइंड आउट करावे लागतात. बरं, ते शेवटी घेऊयात आपण, क्लोजिंग बॅलन्स म्हणून शेवटी घेऊयात तो आपण क्लोजिंग करताना. आता जस्ट इमॅजिन करूयात आपण, बघा कुठले कुठले ट्रान्झॅक्शन असू शकतात डेटरच्या रिगार्डिंग. डेटरशी काय संबंध येतो रे व्यवसायाचा? कोणता ट्रान्झॅक्शन होतो मला मेसेज टाकाल बरं, बघूयात. मी पुन्हा एकदा चॉकलेट देईल, जो आन्सर देईल त्या ठिकाणी त्याला गिफ्ट म्हणून. यस, डेटर्सशी कोणता ट्रान्झॅक्शन होतो, कोणता ट्रान्झॅक्शन घडतो त्या ठिकाणी डेटरशी, म्हणून तिथे डेटर्स तयार होतात. यस,
मला आन्सर पाहिजे तुमच्याकडून. व्यवसायाचा डेटरशी कोणता ट्रान्झॅक्शन होतो? की ज्याने डेटर्स तयार होतात. व्यवहार कोणता होतो नेमका? बागल नेमका व्यवहार काय होतो नेमका? कॅश ट्रान्झॅक्शन कसं होईल? त्याला डेटर कसं म्हणायचं? तुम्ही एखाद्या दुकानातून गेलात, दुकानामध्ये तुम्ही रोख वस्तू विकत घेतली, तुम्ही डेटर झालेत का त्यांचे? व्हेरी गुड. हा, जानवी डोळसनी उत्तर दिलं सेल केलं की, आणि शेळके नाईंनी उत्तर दिलं क्रेडिटचं. त्या दोघांचं कॉम्बिनेशन करा बरं, नुसतं सेल नाही. कॅश सेल तुम्ही रोखीने विक्री केली म्हणजे डेटर तयार होईल का तो? क्रेडिट सेल. वैष्णवी नायकवाड यांनी करेक्ट उत्तर दिलं, क्रेडिट सेल. डेटरला आपण उधारीवर माल विकतो ना, व्यवसाय त्याला उधारीवर माल विकतो म्हणून तो डेटर तयार होतो. आणि एखाद्या पार्टीकडनं उधारीवर माल खरेदी केला म्हणजे तो क्रेडिटर होतो. बरोबर आहे की नाही? हा, म्हणजेच डेटरचा पुढचा ट्रान्झॅक्शन असतो क्रेडिट सेल्स. इज इट क्लिअर? मग तो त्या ठिकाणी त्याच्या डेबिटला लिहायचा टू क्रेडिट सेल्स. लक्षात आलं? हा ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिलेले असतात. क्रेडिट सेल्स किती? क्रेडिट सेल्स तुम्हाला दिलेले असतात. क्रेडिट सेल्स तुम्हाला दिलेले असतात. तुम्ही फक्त काय करता, तिथून ते उचलतात. बरोबर ना? तिथून तुम्ही ते उचलतात आणि डेटर अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करतात. लक्षात आलंय ना मी काय घेतो नेमकं? ओके, हे तुम्हाला दिलेलं असतं तिथे केवढ्याचे क्रेडिट सेल्स केलेत. तुमच्या प्रॉब्लेम मध्ये क्रेडिट सेल्स पण असतात आणि कॅश सेल्स पण असतात. बरोबर. आता मला याचं सेकंड इफेक्ट सांगा बरं, कुठे येईल? या क्रेडिट सेलचा सेकंड इफेक्ट कुठे येईल? डबल एंट्री करतो आहोत ना आपण, एकच एंट्री झाली त्याची. अरे सेकंड इफेक्ट, दुसरा इफेक्ट कुठे जाईल सांगाल बरं? सेकंड इफेक्ट क्रेडिट सेलचा कुठे जाईल? जेवढे आपण स्टेटमेंट तयार केलं जस्ट इमॅजिन करा कुठे जाईल त्याचा सेकंड इफेक्ट. सेल्स कुठे लिहिणार आपण राहिलेल्या स्टेटमेंट मध्ये? क्रेडिट अकाउंटला कसं काय जाईल? कुठलं क्रेडिट? क्रेडिटरचा आणि सेल्सचा काय संबंध येतो? व्हेरी गुड. कोल्हे पूजाने उत्तर दिलं, ट्रेडिंग अकाउंटला जाईल. ते कुठे जाईल? ट्रेडिंग अकाउंटला जाईल. ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या बाजूला जाईल? पाचोरीने पण उत्तर दिलं, पाचोरी पूजा. कुठे जाईल? क्रेडिट साईडला. बरोबर, शेळकी बरोबर. कुठे जाईल ते? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट सेल्सला जाईल. हा, हे लक्षात आलं पाहिजे इथे. हे दुसरा इफेक्ट कुठे जाईल? याला तर डबल एंट्री म्हणतात. म्हणजे बघा, याला डबल एंट्री सिस्टीम म्हणतात. म्हणजे इथं तुम्ही जे काही बघा, इथं तुम्ही जे काही ट्रेडिंग अकाउंट बनवलं ना, त्याच्या क्रेडिटला बाय सेल्स जाणार आहेत. इज इट क्लिअर? बाय सेल्स. आता तुमच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कॅश सेल्स पण दिलेले असणार आहे. कोणते सेल्स? कॅश सेल्स पण दिलेले असणार आहे. कॅश सेल्स पण दिलेले असणार आहे. आणि आता हे जे घेतले आपण, आता कॅश सेल कुठे दिले असणार आहे तुमच्या? तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं, त्याच्यामध्ये क्रेडिट. कॅश मध्ये क्रेडिट काय करता तुम्ही? ऍड करता. काय करता? ऍड करता. ओके. आणि ह्या सेल्स मधून काय होणार आहे? रिटर्न्स लेस होणार आहे. सेल्स रिटर्न काय होणार आहे? लेस होणार आहे. ते त्यावेळेस बघूयात आपण, म्हणून ते इनरला लिहून ठेवतोय फक्त आपण. बघा, मी मध्येच कॅश सेल पण आणले तिथे, पण कुठून आणले ते? कॅश बुक वरून आणले. ते कसं घ्यायचं ते मी शिकवेल तुम्हाला, ते सांगेल मी तुम्हाला नंतर. तुर्तास मी फक्त लिहून ठेवतो इथे. ओके, बघा, कॅश सेल आणि क्रेडिट सेल, एका याचा दुसरा इफेक्ट लगेच कसं होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तिथे. बघा, क्रेडिट सेल आलंय का? क्रेडिट सेलचा ट्रान्झॅक्शन कळाला तुम्हाला? क्रेडिट सेलचा ट्रान्झॅक्शन कळाला? ओके. मग क्रेडिट सेल जर दिलेले असतील तुमच्या प्रॉब्लेम मध्ये, तर त्याचे दोन इफेक्ट होतात. एक जातो टोटल ट्रेडर अकाउंटच्या डेबिटला, आणि दुसरा जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स मध्ये.
बाय सेल्स मध्ये. ओके, आता पुढचा ट्रान्झॅक्शन बघूया. डेटरच्या रिगार्डिंग पुढचा ट्रान्झॅक्शन काय असू शकतो. आता त्याला उधारीवर माल विकला की नाही, क्रेडिट सेल झालं की नाही, मग तो भविष्यात काय करणार आहे, मला उत्तर द्या. कदाचित त्याच्या अगोदर समजा त्याला क्रेडिट सेल उधारीवर माल विकला, बरोबर ना, आणि काही माल खराब निघाला, काही माल जास्तीचा निघाला, काही माल चुकून गेला, तर तो काय करेल, रिटर्न करेल. व्हेरी गुड. काय करेल तो, रिटर्न करेल. इज इट क्लिअर. म्हणून त्या ठिकाणी टोटल डेटर अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स रिटर्न, बाय सेल्स रिटर्न, लक्षात येते ना काय करायला चाललोय आपण, बाय सेल्स रिटर्न. आता याचा दुसरा इफेक्ट कुठे येईल सांगाल पटकन मला, याचा सेकंड इफेक्ट कुठे येईल. सेल्स रिटर्न केलं आपण, आता सेल्स जर डेबिटला आहे तर रिटर्न क्रेडिटला येणार आहे. याचा सेकंड इफेक्ट, व्हेरी गुड, ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय इफेक्ट होईल सांगाल तुम्ही. ट्रेडिंग अकाउंट मध्ये सेकंड, लेस फ्रॉम सेल्स, बरोबर खडके, बरोबर उत्तर दिलं तुम्ही. काय होणार तो, ह्या सेल्स मधून लेस होणार. बघा मी आताच म्हटलो तुम्हाला, लेस. सेल्स रिटर्न किंवा त्याला आपण काय म्हणतो, कॅरेज, सॉरी रिटर्न इनवर्ड म्हणतो. ओके, मग ते लेस केल्यानंतर ती सेलची फिगर आउटरला घ्यायची आपण. ती फिगर काय करायची, आउटरला घ्यायची. ओके, ट्रेडिंग अकाउंट आपण असंच तयार करतो, बघा झालं. मग पुढे जाऊयात आपण. आता सध्या कॉन्सन्ट्रेशन कशावर करतोय, टोटल डेटर्स अकाउंटवर करतोय. कशावर करतोय, टोटल डेटर्स अकाउंटवर करतो आहोत, बरोबर ना. मग आता आणखीन या, समजा त्याने परत केलं, तो सर्व माल परत करेल का, नाही. काही एक्सेस आला असेल तर प्रत्येकच वेळेस तो रिटर्न होईल असंही नाही. आता डेटरच्या रिगार्डिंग आणखीन काय होईल बरं, बघा व्यवसायाने डेटरला उधारीवर माल विकला. आता डेटर भविष्यात काय करेल बरं, काय करेल, पेमेंट करेल. व्हेरी गुड. काय करेल तो, नाही रिटर्न झालं ना शेवटी, आता रिटर्न केलं आपण, सगळा माल थोडी रिटर्न करेल. आपण उधारीवर माल विकत घेतला आणि त्याने तो म्हटला काय झालं, तर आपण सगळा माल परत नेऊन देतो का, नाही, बरोबर ना. आता दिवाळीला समजा किराणा माल आपण खरेदी केला आणि दिवाळी झाल्यानंतर तो दुकानदार म्हटला काय झालं, आपण त्याला शेव चिवडा लाडू परत देऊन देणार नाही, हे घे तुझा किराणा माल परत. काय करणार, त्याला पेमेंट करणार. काय करणार, पेमेंट करणार, बरोबर ना. काय करणार, पेमेंट करणार, म्हणजे त्याला कॅश पेड होईल. सॉरी, म्हणजे तो डेटर पेड करेल, पण व्यवसायाला कॅश मिळेल का जाईल बरं, मला आन्सर द्याल मला. व्यवसायाला, बिझनेसला, आपण बिझनेसचं अकाउंटिंग करतो आहोत, कॅश मिळेल का पेड होईल, मिळेल. कॅश रिसिव्ड होईल. काय होईल, कॅश रिसिव्ड होईल. डेटर पेड करेल, पण आपण बिझनेसचं अकाउंट बनवतो आहोत, आपण काय डेटरचं बनवत नाही आहोत. म्हणजे काय होणार आहे, कॅश मिळणार आहे. काय होणार आहे, कॅश मिळणार आहे. आता कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर, एंट्री सांगा बरं मला पटकन, एंट्री सांगा बरं पटकन मला, एंट्री सांगा कॅश मिळाल्याची, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर. व्हेरी गुड. कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स, कॅश टू डेटर. व्हेरी गुड. म्हणजे याचा एक इफेक्ट डेटरवर आणि दुसरा इफेक्ट कुठे असेल रे सांगाल बरं. एक इफेक्ट कॅश, सॉरी एक इफेक्ट डेटर अकाउंटवर, तर दुसरा इफेक्ट कुठे असेल, कॅश अकाउंटवर. व्हेरी गुड. आता इथं आपण कॅश अकाउंट बनवलंय का, तर नाही बनवलं, कारण तुम्हाला कॅश अकाउंट दिलेलं असतं, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट बाजूला आलेली कॅश असते आणि पेमेंट बाजूला गेलेली कॅश असते. समजलं, ओके. म्हणून
तिथं तुमचं कॅश बुक ऑलरेडी दिलेलंच आहे, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला दिलेलंच आहे, म्हणून त्याचा एक इफेक्ट ऑलरेडी झालेलाच आहे, बरोबर ना. कॅश बुक मेंटेन केलेलं आहे, फक्त त्याचं सबसिडायरी बुक मध्ये म्हणजे डेटरच्या लेजरला ते ट्रान्सफर करायचं राहिलं होतं, म्हणजे आपण एकच इफेक्ट द्यायचा राहिला, बरोबर ना. कॅश बुक बनवलेलं आहे ऑलरेडी त्यांनी, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये बनवलेलं दिलंय ऑलरेडी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, म्हणून ते बनवण्याची गरज नाही. मग त्या कॅशबुकच्या कोणत्या बाजूला डेटर्स असतील रे, सांग बरं. कॅशबुकच्या कोणत्या बाजूला डेटर्स असतील? डेबिट बाजू. व्हेरी गुड. म्हणजे कॅशबुकची डेबिट बाजू रिसिप्ट बाजू आहे, आणि रिसिप्ट बाजूला असणारे कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. काय असणारे? कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. इज इट क्लिअर? म्हणून पुढचा ट्रान्झॅक्शन येतो इथे बाय कॅश. कोणता येतो? बाय कॅश. इज इट क्लिअर? हा, बाय कॅश. याचा दुसरा इफेक्ट कुठे आहे रे? कॅश बुकला आहे. कुठे? कॅश बुकला. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला आहे, रिसिप्ट बाजूला आहे, म्हणजे डेटर अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश, आणि कॅश अकाउंटच्या डेबिटला टू डेटर्स, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर. आणि कॅश बुक ऑलरेडी बनवलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये बनवलेलं आहे. मी दाखवतो तुम्हाला वाटलंच तर. बघा इथे दिलंय, आहे का? मिस्टर सार्थक कीप हिज बुक्स अंडर सिंगल एंट्री सिस्टम. He gives you the following information relating to the year ending 31st March 2019. काय दिलं इथे? कॅश बुक आहे का? कॅश बुक. मग आता इथं फॉर द इयर एंडेड. मग बघा ही रिसिप्ट बाजू आहे आणि ही पेमेंट बाजू आहे. रिसिप्ट बाजूला दुसरा आयटम कोणता आहे इथे? सनरी डेटर. याचा अर्थ काय? डेटर कडून कॅश आली, आत्ताचा जो ट्रान्झॅक्शन येतो, म्हणजे कॅश बुकच्या डेबिटला टू सनरी डेटर, याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणा किंवा कॅश बुक म्हणा. ओके. मग कॅश बुक अकाउंटच्या डेबिटला टू सनरी डेटर, आणि डेटर अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश. लक्षात आलं? हा एक इफेक्ट दिलेला होता. दुसरा इफेक्ट राहिला बघा इथं, सनरी डेटर किती? 38,500. आणि बघा ह्या सोल्युशन मध्ये आपण जर बघितलं, बघा इथं ओपनिंग स्टेटमेंट ऑफ टोटल डेटर अकाउंट बघा, बाय कॅश रिसिव्ह 38,500. आलं का? तर ह्या पद्धतीने त्याचा इफेक्ट द्यायचा. आता सेकंड इफेक्ट ऑलरेडी दिलेला आहे, म्हणून आपण इथे देत नाही आहोत. लक्षात येत आहे? ओके. ते झालं इथे बाय कॅश. लक्षात आलं काय? मग बघा कोणते कोणते ट्रान्झॅक्शन बघितले आपण इथे. ओपनिंग बॅलन्स लिहिला, क्रेडिट सेल्स लिहिलं, बाय सेल्स रिटर्न दिलं, त्याच्यानंतर बाय कॅश केलं, बरोबर. ह्या पद्धतीने आपण ते रेकॉर्ड केलं. आता पुढचा ट्रान्झॅक्शन इथे एक महत्वाचा ट्रान्झॅक्शन येतो. डेटर्स कडून काही बिलं मिळतात, बिल रिसिवेबल, बरोबर ना. डेटर्स कडनं काही बिलं मिळतात. बघा काय मिळतात? बिलं मिळतात. ते बिलं देखील आपण या ठिकाणी लिहायचे असतात, बरोबर ना. बिल रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग दी इयर. चालू वर्षी डेटर्स कडनं काही बिलं मिळालीत. लक्षात आलं? तो ट्रान्झॅक्शन आपल्याला लिहायचा. मग इथं बिल रिसिवेबल आणि कोण येतं? दोन लेजर कोणते बरं? कोणामधला ट्रान्झॅक्शन आहे हा? डेटर्स आणि बिल रिसिवेबल. कशामधला ट्रान्झॅक्शन मला सांगाल? डेटर्स आणि बिल रिसिवेबल मधला ट्रान्झॅक्शन आहे. पुढचं लेजर बघा आपलं बिल रिसिवेबल आहे का इथे? मग टोटल बिल रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला टू सन्ड्री डेटर्स, आणि काय तिथे? बिल रिसिवेबल रिसिव्ड. हा ट्रान्झॅक्शन बिल रिसिवेबल रिसिव्ड. मग तो बिलात ऍड झालं, ते बिल रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला, चालू वर्षाचं बिल, बरोबर ना. आणि मग इथे याचा दुसरा इफेक्ट काय? मग कोणाकडून मिळालं ते बिल? कोणाकडून मिळालं ते बिल? डेटर्स कडून. कोणाकडून मिळालं? डेटर्स कडून मिळालं, म्हणून ते डेटर अकाउंटच्या कुठे जाईल? डेबिटला जाईल. कुठे जाईल? सॉरी, क्रेडिटला जाईल. कुठे जाईल? बघा डेटर बिल रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला काय घेतलं आपण? टू सन्ड्री डेटर, आणि सन्ड्री डेटरच्या क्रेडिटला बाय बिल रिसिवेबल. बाय बिल रिसिवेबल.
रिसिव्ह. लक्षात आलं? हा ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी डेटर्स कडून जे बिल आलं ते आपण इथे ऍड केलं. लक्षात येत आहे का? हा ट्रान्झॅक्शन लक्षात आलाय का? कुठे असतो हा? ऍडजस्टमेंट मध्ये असतो बरं का. कुठे असतो हा? ऍडजस्टमेंट मध्ये असतो. बिल मिळाली त्याचा, बिल मिळाली त्याचा. इज इट क्लिअर? आता ही जी काही बिलं आहेत, ही जी बिलं टोटल म्हणजे जे काही बिलं मिळाली डेटर्स कडनं, आता समजा त्या बिलाची कॅश रिसिव्ड झाली, बिल रिसिव्हेबलची कॅश काय झाली? रिसिव्ड झाली. मग जसं बघा डेटरची कॅश रिसिव्ड झाली त्यावेळेस डेटरच्या कुठे घेतलं आपण? क्रेडिटला बाय कॅश घेतलं. आता बिल रिसिव्हेबल वरची कॅश मिळाली तर बिल रिसिव्हेबल अकाउंटच्या कुठे जाईल? ते क्रेडिटला बाय कॅश अकाउंट. बिलाची कॅश मिळाली, बिलाची कॅश मिळाली. आता कॅश मिळाली म्हटल्यानंतर याचा दुसरा इफेक्ट कुठे असणार आहे? कॅश बुकला. कुठे असणार आहे? कॅश बुकला. बघा बरं इथे आपण, मी मगाशी तुम्हाला जे एक प्रॉब्लेम सांगितला, बघा इथे आहे बघा, बिल रिसिव्हेबल आहे का? बिल रिसिव्हेबल रिअलाइज म्हणजे कॅश मिळाली त्याच्या दिवशी किती? 12,000. मग याचा इफेक्ट काय बरं? कॅश बुकच्या डेबिटला टू बिल रिसिव्हेबल. आणि बघा आता इथे बिल रिसिव्हेबल अकाउंट बनवलेलं आहे आपण, आहे का? बिल रिसिव्हेबल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बिल बाय कॅश रिसिव्ह आहे का? 12,000. म्हणून आपण आता काय घेतलं? बिल रिसिव्हेबल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश घेतलं. काय घेतलं? बाय कॅश घेतलं. लक्षात आलं? बाय कॅश घेतलं. लक्षात येते का? लक्षात येते का ट्रान्झॅक्शन? ओके. आता मग अशी कोणतरी डिस्काउंट वगैरे म्हटलं, बरोबर. आता डेटरच्या रिगार्डिंग आणखीन काय खर्च काय असू शकतं ट्रान्झॅक्शन? डेटरवर केलेले खर्च, डेटरवर केलेले खर्च. म्हणून त्या ठिकाणी बघा वेगळे काय काय खर्च असू शकतात? डिस्काउंट, डिस्काउंट अलाउड, डेटरला डिस्काउंट अलाउड केला. आणखी बाय, बघा आणखीन काय काय असू शकतं? एक तर डिस्काउंट दिला, दुसरं आणखीन अलाउन्सेस दिले. अलाउन्सेस देतो आपण, काय देतो? अलाउन्सेस देतो डेटरला. आणि आणखीन काय देतो? त्याच्या रिगार्डिंग बॅड डेप्स असतात. काय असतात? बॅड डेप्स असतात. हे 3 खर्च मोस्ट ऑफ त्या ठिकाणी दिले जातात. हे तीनही खर्च कशाच्या रिलेटेड आहे? डेटरच्या रिलेटेड आहे. कशाच्या रिलेटेड आहे? डेटरच्या रिलेटेड आहे. अलाउन्सेस गिवन, बरोबर आहे. अलाउन्सेस गिवन, त्याच्यानंतर बॅड डेप्स आणि डिस्काउंट अलाउड, हे 3 खर्च आहेत. आणि ते कोणावर केलेत? कोणावर केले? ते डेटरवर केले. कोणावर केले? ते डेटरवर केले. ऍडजस्टमेंट मध्ये दिलेत ते. मग हे काय रे? हे 3 काय आहे बरं? व्यवसायाचे काय? ते इन्कम एक एक्सपेन्सेस आहे. हे तीनही बिझनेसचे इन्कम एक एक्सपेन्सेस आहे. मला सांगाल, आन्सर द्या. इट इज एक्सपेन्सेस और इन्कम ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन. डेटरवर खर्च केला व्यवसायाने, इट इज एक्सपेन्सेस और इन्कम. शेळके, बोरसे वैष्णवी, हाऊ इट इज इन्कम? व्यवसायाने खर्च केला, तो डिस्काउंट दिला, तो इन्कम झाला का बिझनेसचा? तो डेटरचा इन्कम झाला हो, तो डेटरचा इन्कम झाला. बिझनेसचा काय झाला? तो एक्सपेन्सेस झाला. आणि मग आपण हे जे काही एक्सपेन्सेस आहेत, हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे का इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत? मला सांगा बरं. डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे? हा, डेटरचं इन्कम. पण आपण डेटरच्या पुस्तकात लिहितोय का? डेटरचा अकाउंटंट आहोत का बिझनेसचा अकाउंटंट आहोत? वी आर अकाउंटंट ऑफ बिझनेस. डायरेक्ट नाही येतो, डायरेक्ट नाही येतो, इनडायरेक्ट आहे. डायरेक्ट नाही येतो, इनडायरेक्ट आहे. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे ट्रान्सफर होतात रे? याचा सेकंड इफेक्ट कुठे होईल? याचा सेकंड इफेक्ट कुठे होईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या बाजूला होईल प्रियंका? डेबिट साईडला होईल. व्हेरी गुड. म्हणजे हे तीनही एक्सपेन्सेस इथून उचलायचे आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे होईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. व्हेरी गुड. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलंय बघा पुढे. आहे का प्रॉफिट अँड लॉस अकाउंट? मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला
एक वेळ जागा सोडून दिली, कारण नेट ग्रॉस प्रॉफिट आला तर तो डेबिटला लिहायचा असतो म्हणून जागा सोडली तिथे. टू डिस्काउंट allowed to allowances to bad debts. Very good. मला एक फक्त सांगाल तुम्ही, मी ज्या पद्धतीने तुमचा हा फॉर्मॅट घेऊन चाललोय, तुम्हाला समजतंय का किचकट वाटतंय? सर काय इकडून त्या लेजरला, त्या लेजरवरून ह्या लेजरला चाललेत. तुम्हाला अंडरस्टँड होतंय मी काय बोलतोय ते, मी काय सांगतोय ते समजतंय तुम्हाला? हे आपण डबल एंट्री सिस्टीम वापरतोय मित्रांनो, त्याच्यामुळे एक एक लेजर कधीच तयार नाही करायचं. अकाउंटंट असं करेल का? एकदा प्रॉफिट लॉस अकाउंट बनवून घेतलं, एकदा ट्रेडिंग अकाउंट बनवून घेतलं, एकदा बॅलन्स शीट बनवून घेतलं, प्रॉब्लेम टॅली होईल हो मित्रांनो तुमचा. पण अकाउंटिंगची चुकीची मेथड तुम्ही वापरता. तुम्ही एक ट्रान्झॅक्शन घेतल्यानंतर त्याचं दोनही इफेक्ट एकाच वेळेस आपल्याला लिहायचे असतात, नाही ते एरर्स होतील त्याच्यामध्ये. लाखो ट्रान्झॅक्शन असतात, एक एक लिहून चालेल का? नाही चालणार. म्हणून ही पद्धत ही अप्रोप्रिएट आहे. कदाचित थोडंसं किचकट वाटेल तुम्हाला, का फॉर्मॅट पाठांतर करून सांगायला पाहिजे सरांनी, पाठ केला एकदा फॉर्मॅट का पटापट ट्रान्सफर करायचं. पाठांतराला अर्थ नाही, आपल्याला अकाउंटिंग समजावून घ्यायचंय, अकाउंटिंगची प्रोसिजर आपल्याला समजावून घ्यायची मित्रांनो. अकाउंटिंग पाठ नाही करायचंय. फॉर्मॅट पाठ केला ना की डेटर अकाउंटच्या डेबिटला काय काय येतं, क्रेडिटला काय काय येतं, पटपट पटपट लिहून काढा, अमाऊंट लिहून टाका, टॅली करून टाका. काहीच अर्थ नाही, त्याला समजत नाही बाळांमध्ये. बघा 40 मिनिटांमध्ये आपलं कितीच ट्रान्सफर झालंय, समजून घेतोय आपण, म्हणून ते कमी ट्रान्सफर झालं. 2-3 लेक्चर जाऊ द्यात फॉर्मॅट रेडी होताना, तुम्हाला पहिल्याच प्रॉब्लेम मध्ये सर्व समजून जाईल. तुम्हाला सरबत झाला. आता पुढचा चॅप्टर घ्या. ओके, पुढे जाऊयात आपण. एक्सपेन्सेस लिहिले. बघा डेटर अकाउंट आपलं बऱ्यापैकी क्लोज होत आलंय, बऱ्यापैकी क्लिअर होत आलंय, बऱ्यापैकी क्लोज होत आलंय. आता हे जे बिल रिसिव्हेबल रिसिव्ड झाले ना, तर कधी कधी डिसऑनर होतात, ते रिजेक्ट होतात ना ड्यू डेटला, होतात की नाही? म्हणजे ड्यू डेटला त्याचं पेमेंट होत नाही, मिळत नाही ती कॅश, बरोबर ना? मला मेसेज करा, बरोबर ना? त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो त्याला? काय म्हणतो त्याला? डिसऑनर असं म्हणतो. काय म्हणतो? डिसऑनर असं म्हणतो, बरोबर आहे ना? ओके, मग त्याचा इफेक्ट लिहायचा. बघा ज्यावेळेस बिल रिसिव्हेबल मिळाले त्यावेळेस एंट्री काय केली बरं आपण? बिल रिसिव्हेबल अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट, म्हणून त्या ठिकाणी आपण काय केलं? डेटर अकाउंटच्या क्रेडिटला बाय बिल रिसिव्हेबल म्हटलं, आणि बिल रिसिव्हेबल अकाउंटच्या क्रेडिटला डेबिटला काय म्हटलं? टू सन्ड्री डेटर म्हटलं. आता बिल मिळालं ना, आता ते डिसऑनर होतं. याच्या उलट आहे की नाही? रिव्हर्स ट्रान्झॅक्शन आहे की नाही? रिव्हर्स ट्रान्झॅक्शन आहे की नाही? बरोबर, डिसऑनर. म्हणजे हा जो ट्रान्झॅक्शन आपण लिहिला इथे बाय बिल रिसिव्हेबल आणि इथे टू सन्ड्री डेटर, याच्या रिव्हर्स ट्रान्झॅक्शन, ते बिल त्या ठिकाणी मिळत नाही, ते असं समजा की चेक बाउन्स झाला त्यासारखंच येते. मग त्याची रिव्हर्स एंट्री होईल. इथे डेबिटला येते, इथे क्रेडिटला येईल बिल रिसिव्हेबल अकाउंटच्या, आणि डेटर अकाउंटच्या क्रेडिटला येईल, तर इथे काय येईल? डेबिटला येईल. इथे काय येईल? डेबिटला येईल. लक्षात येत आहे ना? ओके ओके, मग इथे घ्याल बिल रिसिव्हेबल अकाउंटच्या क्रेडिटला घ्याल, बिल रिसिव्हेबल अकाउंटच्या क्रेडिटला घ्याल बाय डेटर्स अकाउंट.